यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आलो आपण बघू शकता तुम्ही खाडीमध्ये पागाने मच्छीमारी करायला। आम्ही याला पाग बोलतो, इंग्लिशमध्ये कास्टनेट बोललं जातं। आता प्रतीक आपल्याला दाखवणार आहे की पाग कसा फेकायचा। चारणी पागाची दोरी असते तिला चारणी म्हणतात आमच्याकडे। हातात फासा टाकायचा म्हणजे पाग जरी हातातून चुकून सुटला तरी पाग बाहेर म्हणजे पाण्यात जाता कामा नये। नंतर असे राऊंड राऊंड बनवायचे चारणीचे। आता आपला थोडा मोठा 8 हाती पाग आहे, त्याच्यामुळे तुम्ही असा पकडतोय। जर पाग छोटा असला तर असा पकडतो। पाग तुमच्या हाईटवरती डिपेंड करतो आणि तुमच्या ताकदीवरती की तुम्ही किती फेकू शकताय ते। आता प्रतीक त्याच्या ताकदीनुसार एवढा 8 हाती फेकू शकतोय, तर त्यांनी 8 हाती घेतलेला आहे पाग। पागात पहिली जास्त काटक्या वगैरे आहेत ते बघायच्या। काटक्या असतील पागात, काट्या असतील किंवा काही काटे वगैरे असतील तर पाग फुटत नाही। पानं असतील, काट्या तुमच्या, कारण खाडीला आलात की तुम्हाला एक झाड भेटतं ज्याला की काटे असतात, त्याची जर पानं असतील त्याच्यामध्ये। आता मेन पार्ट जो आहे तो हे डिवाइड करायचं आहे। 2-3 भाग करायचे असतात। त्यातला पहिला भाग माझ्या लेफ्ट हँडच्या कोपरावर टाकलाय, बघू शकता तुम्ही कोपरावरती कसा ॲडजस्ट केलेला आहे। दुसरा असं खांबल्यात, ह्याला खांबले म्हणतात, खाली जे असतं ते ओटीसारखं खांबल्यात हात टाकून दुसरा भाग सेपरेट केलाय। नंतर हा पाग असा पकडलाय असा। त्यानंतर आता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आम्ही कमी पाण्यात मारतो, इथे मारतो। इथे मासा मिळायची शक्यता फार कमी आहे। नंतर हा पाग असा फिरवायचा आणि सोडून असा, एवढा पाग राऊंड पडेल तेवढा चांगला पाग आहे असं म्हणतात। असं म्हटलं जातं। मासे तर नाही आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला ओव्हरऑल आयडिया तर आली आहे की कसं पाग फेकला जातं वगैरे। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि प्रत्येकसाठी तर लाईक झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी गोल पाग मारलेला आहे।